बातमी तुपकरांच्या आंदोलनाची। रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय। सोयाबीन कापसाला भाव, शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन। सोयाबीन कापसाला दरवाढ तसंच अतिवृष्टीचं नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचं हत्यारूप उचललंय। सिंदखेड राजा येथील मा जिजाऊच्या जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। आपण पाहू। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपसलंय। सातत्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आणि कपाशीला भाववाढ द्या ही मागणी केली जाते, मात्र सरकार या संपूर्ण मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा रविकांत तुपकर यांनी स्वीकारला। आज ते सिंदखेड राजा मा जिजाऊ यांच्या जन्मगावातच उपोषणाला बसलेले आहेत। हो, सातत्यानं सरकारला सांगितलं जातं की भाववाढ द्या। शेतकऱ्याची प्रचंड आत्महत्या विदर्भात वाढल्या, तरी सरकार शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं ऐकायला तयार नाही। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत निगरगट्ट आहे। आमचं म्हणणं आहे की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात आहे। आज सोयाबीन 4000वर आलं। सोयाबीन आता पुढच्या महिन्यामध्ये सोयाबीन सोंगायचा पिरियड चालू होईल। जर आम्हाला 3500 आणि 4000 सोयाबीन विकायचं असलं तर आम्हाला आत्महत्याच करावं लागेल ना। म्हणून आमचं म्हणणं आहे की 7,000-7,500 रुपये प्रति क्विंटल खर्च आहे सोयाबीनचा, तर किमान 8,000 रुपये भाव त्यांनी दिला पाहिजे आणि कापसाला 10,000 ते 12,500 रुपये भाव दिला पाहिजे प्रति क्विंटल। आणि अंबानी अदानीचं जसं तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली कर्ज माफ करता, तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा। आम्हाला कर्जमुक्त करा आणि भाव द्या। आम्हाला तुमची एकही योजना नको, भिकारी योजनांची गरजच नाही आम्हाला। कर्जमुक्ती द्या आणि हक्काचा पीक विमा द्या। जंगली जनावरांचा आम्हाला त्रास होतो, शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या। यासह पुन्हा या 2 दिवसात पाऊस झाला याची नुकसान भरपाई नाही, यासह अनेक मागण्या घेऊन आज मी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही आणि महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा उद्यापासून रस्त्यावर उतरेल। ठिकठिकाणी लोक जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना निवेदन देतील, त्यानंतर गावागावात प्रभात फेऱ्या होतील। गणपतीच्या समोर सोयाबीन कापसाची आरास मांडल्या जाईल आणि गणपती रायाला प्रार्थना केली जाईल की राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्या आणि त्यानंतर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू होतील। सरकारला जर वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन वाढू नये आणि शेतकरी रस्त्यावर उतरू नये तर सरकारने दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। एसटी कर्मचारी